तर सख्खे शेजारी ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज मी साबुदाणा बटाट्याच्या पापड्यांची रेसिपी करणार आहे। तर मी हे साबुदाणे घेतले आहे, अर्धा किलो साबुदाणे घेतले आहे। ते मी आता छान मंद आचेवर भाजून घेते आहे आणि मग नंतर ते मिक्सरला दळून घेतले आणि त्याचं छान असं बारीक पीठ तयार करून घेतलं। मी काही चाळणीने चाळून घेतलं आणि दळून मग ते बाकीचे साबुदाणे मी पण पूर्ण दळून घेतले। आणि नंतर मी बटाटे उकडून ठेवले होते ऑलरेडी, ते सोलून घेतले। दोघीं मिळून ते आम्ही पटापट सोलून घेतले आणि ते बारीक किसून घेतले। बटाट्याचे पापड आणि साबुदाण्याचे पापड हे छान असे वाफवूनच छान ठिसूर होतात। थोडे गार झाल्यामुळे ते किसायला थोडे जड जात होते। मग नंतर मी पण किसणी घेतली, आम्ही दोघे मिळून ते पटापट किसून घेतले बटाटे। त्यानंतर ते साबुदाण्याचं पीठ आम्ही त्या बटाट्यामध्ये टाकून घेतलं आणि मग पुन्हा ते त्याच्यामध्ये टाकून आणि एकजीव करून घ्यायचा त्याचा। त्याच्यामध्ये मी जिरं वगैरे काहीच टाकत नाही, फक्त साबुदाण्याचं पीठ, बटाटे, मीठ आणि तिखट हे तिन्ही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। बाकी जिरं वगैरे नाही आवडत मला, त्याच्यामुळे मग मी काही टाकत नाही। पण तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही जिरं हे टाकू शकतात बारीक करून, त्याच्याने पण टेस्ट चांगली येते। पण मला साधे सिंपलच आवडतात म्हणून मग मी त्या पद्धतीने करते। मग मी अर्धा ग्लास पाणी पातेल्यात ठेवून घेतलं आणि हे सर्व पीठ एकजीव करून त्याच्या पातेल्यात वाफवून घेतलं आणि मग पुन्हा ते घोट्याने थोडं घोटवून घेतलं। साबुदाणा पूर्ण पाणीदार, ते पीठ पूर्ण असं पाणीदार दिसोस तर आम्ही ते वाफवलं, छान हलवून घेतलं ते। त्याला 1-2 वाफा दिल्या छान आणि मग पीठ तयार झालं। आणि मग नंतर आम्ही वरती साबुदाण्याचे पापड करून घेतले, छान लाट्या केल्या त्याच्या आणि मशनीवर दाबून घेतले। ही साक्षी आहे, आज ती व्हिडिओ दिसते आहे कारण ती आज ब्लॉगिंग नाही करत आहे। रोज नाही तर ती दिसत नाही कारण ती व्हिडिओ काढत असते आमचे। आज ती व्हिडिओ पापड तयार करते आणि असे खूप छान पापड तयार झाले, एकदम पाणीदार चमकदार पापड तयार झाले। आता मी तळलेले दाखवत नाही, पण मी जेव्हा तळेल तेव्हा मी नक्की व्हिडिओ करून टाकेल। तर तुम्हाला आमचा चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर